एकेकाळी एका मोठ्या जंगलात एक चालाक पण खूप भुकेला कोल्हा राहत होता. एक दिवस फारच उन्हाळ्याची दुपार होती. सूर्य तळपत होता. सगळीकडे गरमीच गरमी. कोल्हा भटकत होता. काहीतरी खायला मिळतंय का म्हणून इकडे तिकडे भटकत होता. अरे बाप रे! सकाळपासून मिळालंच नाही खायला काही. किती भूक लागलीये. तो इकडे तिकडे शोधत होता. चालता चालता तो एका सुंदर द्राक्षांच्या बागेत पोहोचला. कोल्ह्याच्या डोळ्यासमोर सुंदर हिरव्या वेलींवर मोठमोठी गोल गोल चमचमणारी द्राक्ष लटकत होती. ती बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. वाह! किती रसाळ दिसत आहेत. थोडी खाल्ली तर काय मजा येईल. तो लगेच उडी मारून द्राक्ष पकडायला गेला, पण द्राक्ष उंच होती. कोल्हा पुन्हा उडी मारतो, पण पोहोचतच नाही. पुन्हा प्रयत्न करतो, तरीही नाही. अरे रे रे! थोडं अजून प्रयत्न करतो. तो मागे जाऊन जोरात धावत येतो आणि उडी मारतो. पण द्राक्ष हातातून निसटतात. आता तो फार दमतो, थकतो, पण अजूनही हार मानत नाही. अजून एकदा, यावेळेस नक्की पकडतो. तो पुन्हा उडी मारतो, पण नाही. द्राक्ष खूप वर आहेत. कोल्हा थकून गेला. तो बसला आणि वर बघू लागला. "हं, ही द्राक्ष तरी काय खास आहेत. नक्कीच आंबट असतील. मला तरी नकोत." असं म्हणत तो नाक वर करून शेपटी हलवत तिथून निघून गेला. पण त्याच्या मनात मात्र थोडंसं वाईट वाटत होतं, कारण तो द्राक्ष मिळवू शकला नव्हता. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं बरं? जे आपल्याला मिळत नाही त्याची निंदा करू नये. प्रयत्न करत राहायचं, पण जर अपयश आलं तर त्याला कमी लेखू नका. अशी ही चालाक कोल्ह्याची आणि द्राक्षांची मजेदार गोष्ट शिकवते की हार. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.